आता काही लोक कसे म्हणतात मंत्रा जंत्राला भेट, आम्ही मंत्रा जंत्राला नव्हतो भेट, त्याच्या मंत्रा जंत्राला बेणारे लोक नाही आम्ही. आम्ही धनगरी काय, पण आम्ही त्याच्या मंत्र्याला भेटू. जिड त्याच्या पायापाशी जर मंत्री बसत्या तर आपण कोण आहे? फोन केला गेले जेलमध्ये काय, एवढंच आहे फक्त, बाकी काहीच नाही त्याचा. आमचं हे काहीच नाही. पण त्याला असे बरेचसे लोक आहे का त्याच्या म्हणजे क्रेडिटवर फोन केला, जाऊ दे त्याचं खोटं असलं, जर गेला तर गेला जेलमध्ये, तो गेलाच. 8-8-9 दिवस या लोकांनी घालवले, पण इकडं या गावातल्याच लोकांनी घालवले त्याच्यामुळं. हा भोंदू बाबा, याचं नाव आहे अशोक खरात. हा मिरगावचा राहणारा नाही, परंतु एक 15-20 वर्ष झाली यानं इथं आमच्या एका शेतकऱ्याची जमीन घेतली. ती जमीन अतिशय स्वस्त भावात घेतली आणि त्या जमिनीवर त्यानं एक मंदिर बांधलं. त्या मंदिराच्या नावाखाली एक ट्रस्ट उभा केला आणि त्या ट्रस्टनं आणि त्यानं या ज्या गोरगरीब जनतेला किंवा मी ज्योतिषी पाहतो याच्या नावाखाली त्यानं लुबाडून पैसे काढून मी तुमचं भविष्य पाहतो, मी तुमचं म्हणजे चांगलं करतो या नावावर त्यानं पैसे काढून आणि जमिनी या गावात घेतल्या. या गावचं जे धरणातलं पाणी ते सुद्धा स्वतःचं धरण त्यानं तिथे हे केलेलं आहे. जमिनी घेतल्या, शेतकऱ्यांचे पैसे दिले, काहींचे नाही दिले आणि गावावर म्हणजे काही अन्य लोकांवर त्यानं काही खोट्या केसेस सुद्धा केल्यात. त्याच्या म्हणजे माध्यमातून हा जो भोंदूगिरी बाबा आहे हा स्वतःला ज्योतिषी शास्त्रज्ञ समजायचा आणि याच्यानंतर यानं यापुढे स्त्रियावर अत्याचार केलेत. अनेक स्त्रिया, चांगल्या घरच्या स्त्रिया, गरीब स्त्रिया नाही, चांगल्या सेलिब्रिटी स्त्रियावर यानं अत्याचार केले, मोहजाळ्यात फसून, आणि त्यांच्यावर 5 बलात्कार सुद्धा केलेत. हे जेव्हा उघडकीस आलं, 1 वर्षभरापासून त्याच्या मागं पोलिसांचा ससेमिरा लागलेला होता. पण तो शेवट त्याचा झाला आणि तो नाशिकमध्ये पकडला गेला. त्याची दहशत म्हणजे तो आता त्याला जे घाबरायचं कारण त्याच्याजवळ मंत्रविद्या आहे, त्याच्याजवळ काहीतरी आहे म्हणून जनता त्याला घाबरायची. बरोबर आहे का नाही? तो ज्योतिषी आहे, तो आमका आहे, तो तमका आहे, याच्यावर जनता त्याला घाबरून दचकून वचकून होती. या ठिकाणी त्यानं काही म्हणजे आमच्या इडलेच थोडेफार असे ठेवले होते हाताजवळ. ते त्याच्या यानं गावातलं सगळं त्याला वातावरण कोण काय कसं सांगायचं आणि त्यानुसार मग जमिनीचे व्यवहार करायला जमिनीचे दलाल त्यांच्या मार्फत त्यानं त्या जमिनी खरेदी केल्या स्वस्त भावात. बरोबर आहे का नाही? पैसे देणे घेणे हा व्यवहार त्यालाच माहिती. पण शेतकऱ्यावर त्यानं आणि गावावर चांगल्या प्रकारचा अन्याय केलेला आहे. म्हणजे या ठिकाणचे त्या आता तुम्ही म्हणजे एक सांगण्याचा महत्वाचा मुद्दा का त्याच्या ट्रस्टच्या मंदिराच्या समोर जी पाण्याची टाकी, ती मिरगावात मंजूर झालेली पाण्याची टाकी होती. ती मिरगावच्या नागरिकांकरता पिण्याच्या पाण्याची सोय होती. त्यानं काही सराईत ह्या गावातले गावगुंड हाताशी धरून ग्रामपंचायतला 2.5 गुंठे जागा त्याच्या शेतातली देऊन आणि ती जागा ग्रामपंचायतच्या नावावर करून त्यानं ती कमीत कमी 15 ते 20 लाखाची टाकी त्यानं स्वतःच्या त्या जमिनीत बांधली. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे का हा माणूस सर्व तऱ्हेनं म्हणजे एक दडपशाही करून, गुंडगिरी करून, कोणाला हाताशी धरून आणि यानं अत्याचार हा अन्याय चालवलेला आहे जनतेवर. आमच्या मिरगावात त्यानं म्हणजे बरेचसे असं जे उद्योग केले आणि जो या भोंदूगिरीतून त्यानं पैसा कमावला तो त्याच्याकडे IG, कलेक्टर, पार मंत्री, संत्री, जंत्री सगळे येत होते त्या मंदिरावर भेट द्यायला आणि त्याचं दर्शन घ्यायचे. तो स्वतःला शास्त्रज्ञ समजायचा. जो लिंग पिसाट बाबा आहे याला सजा झालीच पाहिजे. ह्या लोकांची दहशत असताना या गावाला मिरगाव मौजे याची जास्त दहशत होती या गावाला, तेव्हा त्याचं काहीतरी त्याला शिक्षा झाली पाहिजे त्वरित. त्याच्याकडं बरेच मंत्री येऊन गेले, दीपक केसरकर आले, एकनाथ शिंदे आले, रुपाली चाकणकर होत्या, परत हा कोण हा प्रफुल्ल पटेल का कोण तो पण येऊन गेलेला होता म्हणत्या. एकनाथ शिंदे तर झालाच होता. अजून बरेच लोक असे मोठमोठे मंत्री यायचे त्याच्याकडं. त्याच्यामुळे तिची काय व्हायची, आपल्या गावाशी काही संपर्क ठेवला नाही त्यांना आणि गाव जे जाय हे करायचं तर त्याला दहशत राहायची गावाला. त्याच्यामुळं कोणी त्याच्याशी म्हणजे संपर्कातच आलेला नाही मिरगाव मध्ये. तो यो बाबा नाही,
आणि असू बाबा नसू काही नसू, फक्त त्याची जेवढी एवढी प्रॉपर्टी झाली ही त्यांना काय कष्टानं नाही केली, मंत्र्यांनी दिलं त्याला. कोणा दिलं? एवढी कुठं 2,000 कोटी येईन ना एखाद्याला अटॅक गरीबाला, त्याला जाऊन 2,000 कोटी म्हणजे मिरगाव घेऊ शकतो तो, मिरगाव एवढं 2-4 गावं. मग शासनानं एकच काम केलं पाहिजे. खरं व सरकारी आपण हे म्हणतो मोदी काळा धंदा बाहेर निघालेगा, तर मग ह्यो काळाचा धंदा आहे ना हा, यो गौर गरीबाला याचं जेवढं इस्टेट असेल एक गुंठा याच्या नावावर नाही ठेवणे. सरकार बोललं तर काही होऊ शकतं, ते केलं पाहिजे. नाही, आणि जे काम आलं असेल ते कुठं गेलं? मंत्रालयच त्यांच्या घरी होत, त्याच्यामुळे काय कोणाला विचारायचं काही कारणच नव्हतं ना हो साहेब. आमचं एकच म्हणणं असं आहे का आज का ज्या मंदिर बांधलं त्यांनी, ज्यावेळेस त्यांनी मंदिर बांधलं, खूप आम्ही आमच्या पाहुण्या रावण्याला सुद्धा सांगत होतो का आमच्याकडे या बा, हे महादेवाचं मंदिर खूप मोठं आहे, खूप छान आहे, खूप चांगलं आहे. आम्ही पाहुण्या रावळ्याला बोलत होतो. आज आम्हाला पाहुणे रावळे काय विचारू राहिले, तुमच्या गावात काय केलं अशोक कॅप्टन खरात कुमारना? आम्हाला लाज वाटू राहिली ना हो साहेब त्या गोष्टीच्या. जे लोक आम्हाला विचारत होते का आज तुमच्या गावात मोठं मंदिर बांधलं होतं, त्या माणसानं काय केलं बा, लैंगिक शोषण केलं म्हणे त्या माणसाने, असं लोक आम्हाला विचारताय ना हो. आमचं एकच म्हणणं असं आहे का आमच्या मंदिराची विटंबना होऊ नये, महादेव मंदिराची विटंबना होऊ नये, यासाठी त्यांनी त्वरित आमच्या ग्रामपंचायतला देण्यात यावा अशी आमची एक नम्र विनंती आहे.